नमस्कार. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. नाश्ता करून घेतला आणि देवीपाशी रास न्यायची होती म्हणून रास काढली. छान अशी रास काढून आरतीचं ताट काढलं, देवीपाशी गेले, रास टाकली, देवींची पूजा केली. व्हिडिओ बनवू नाही शकले. घरी आली, थोडा वेळ आराम केला, 4 वाजता उठली. थोडा वेळ मोबाईल बघितला, बाहेरची झाडझूड करून घेतली, नंतर घरातली झाडझूड केली. थोड्या वेळाने माझ्या गावची एक आजी आली होती, तर त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करत बसले. त्यांना चहा पाणी केलं, थोडा वेळ बसले. आजी घरी गेल्या आणि मी पण थोडेसे फ्रेश झाले आणि महालक्ष्मीच्या पत्राळी सजवायला गेले. आम्ही सर्वांनी मिळून छान अशा पत्राळी सजवल्या. तुम्हाला माहीत आहे का, महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांना पंचपक्वान्नाचा नैवेद्य केळीच्या पानावर केला जातो. त्यामध्ये 16 प्रकारच्या भाज्या, 16 प्रकारच्या चटण्या, वडे, वेणी, फणी तसेच विविध प्रकारच्या चपात्या केल्या जातात. सर्वांनी मिळून आरती केली आणि मी घरी आले. घरी आल्यावर माझ्या घरासमोर छोटे छोटे मुलं खेळत होते. त्यांना पण मला माझ्या लहानपणीची आठवण झाली आणि दिवसाचा शेवट या छोट्याशा गोंडस बाळाला पाहून केला.